नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आनंदी वास्तू या चॅनेलमध्ये। मित्रांनो, ग्रहांचा राजा सूर्य एका ठराविक कालावधीनंतर राशीसह नक्षत्र परिवर्तन करणारा, ज्याचा थेट परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर दिसून येतो। ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी सूर्य मूळ नक्षत्रामध्ये विराजमान आहे, पण वर्षाच्या शेवटी 29 डिसेंबर रोजी 12:34 सूर्य पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे। सूर्याचे शुक्राच्या नक्षत्रामध्ये प्रवेश करणे काही राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते। या लोकांना मोठा धनलाभ मिळू शकतो। जाणून घेऊयात पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये प्रवेश केल्याने कोणत्या राशींना लाभ मिळू शकतो। एकूण 27 नक्षत्रामध्ये 20वे नक्षत्र पूर्वाषाढा आहे। या नक्षत्राचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि धनु राशी आहे। वर्षाच्या शेवटी सूर्य धनु राशीमध्ये विराजमान होणार आहे। मेष राशी। सूर्य पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये प्रवेश करून या राशीच्या 9व्या स्थानी म्हणजेच भाग्य स्थानी विराजमान राहणार आहे। या राशीच्या लोकांनी याचा भरपूर लाभ मिळू शकतो। दीर्घ काळापासून अडकलेले कामे पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात। करिअरच्या क्षेत्रात लाभ मिळू शकतो। हे लोक दूरवरचा प्रवास करू शकतात, याचा तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो। व्यवसायात मिथुन राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते। आर्थिक स्थिती या लोकांची उत्तम राहील। पैसा कमवण्याचे अनेक मार्ग मिळू शकतात। या लोकांना नशिबाची संपूर्ण साथ मिळेल। अशात हे लोक धन लाभाबरोबरच पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल। या लोकांच्या लव्ह लाईफमध्ये सुख समृद्धी नांदेल। मिथुन राशी। सूर्याचा पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये जाणे या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरू शकते। दीर्घ काळापासून अडकलेली कामे मार्गी लागतील आणि त्यात यश मिळेल। कुटुंब आणि मित्रांबरोबर संबंध दृढ होतील। करिअरच्या क्षेत्रात या लोकांना लाभ मिळू शकतो। व्यावसायिक क्षेत्रात हे लोक भरपूर नफा कमवू शकतात। आर्थिक स्थिती उत्तम राहील। जोडीदाराबरोबर ट्रिपवर जाऊ शकता। वृश्चिक राशी। या राशीमध्ये सूर्य दुसऱ्या भावामध्ये विराजमान आहे। अशात या राशीचे लोक खूप धन संपत्ती पैसा कमवू शकतात। या लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल। या राशीच्या लोकांना नवीन नोकरी मिळण्यासाठी यश प्राप्त होऊ शकते। या लोकांना प्रत्येक कामात यश मिळते। व्यवसायात हे लोक नवीन प्लॅनिंग करू शकतात आणि यशस्वी होऊ शकतात। आर्थिक स्थितीबाबत बोलायचं झालं तर हे लोक प्लॅनिंगनुसार चालेल तर यांना भरपूर धनलाभ मिळू शकतो। हे लोक पैसा कमवताना पैशाची बचत सुद्धा करू शकतात। या लोकांची लव्ह लाईफ उत्तम राहील। मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।